बीड़ जिले के नलवंडी सड़क की हालत बद से बदतर हो चुकी है। सड़क पर बने बड़े बड़े गड्ढों ने सड़क को तालाब में तब्दील कर दिया है। यहाँ से गुजरना जान जोखिम में डालने से कम नहीं है। इसके बावजूद आज तक किसी जनप्रतिनिधि इस ओर ध्यान नहीं दिया है। बीड़ विधानसभा क्षेत्र में बीड़ नलवंडी सड़क की हालत बेहद खराब है। सड़क पर बड़े बड़े गड्ढे और बारिश के पानी ने सड़क को तालाब में बदल दिया है, जिससे नागरिकों को बेतरतीब ढंग से वाहन चलाकर अपनी जान जोखिम में डालनी पड़ती है। अब तक इस सड़क पर कई दुर्घटनाओं में 2 लोगों की मौत हो चुकी है और फिर भी किसी ने इस ओर ध्यान नहीं दिया। सड़क के लिए विरोध प्रदर्शन के साथ विधायक संदीप क्षीरसागर, सांसद बजरंग सोनवणे, पूर्व पालक मंत्री धनंजय मुंडे और पालक मंत्री अजित पवार को ज्ञापन तक सौंपे गए, लेकिन आज तक किसी जनप्रतिनिधि ने इस सड़क की ओर ध्यान नहीं दिया है। इससे ग्रामीणों में रोष व्याप्त है। आमचं असं म्हणणं आहे की बनवले असतील सर्व सरकार हे कधी कधी चांगले असेल, पण ते सरकारचे ज्या सुविधा आहेत त्या आमच्यापर्यंत काय अजून येऊन पोहोचले नाहीत। जवळजवळ आम्ही 20 वर्ष वाट पाहतोय की कोणत्या तरी एखाद्या नेत्याने यावं, आम्हाला आश्वासन तरी द्यावं की बाबा हा तुमचा रस्ता मी करून देतो, असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। पण कोणी काय या ठिकाणी आमच्याकडे लक्ष देत नाही। वारंवार दरवर्षी सांगून जवळपास सर्व हे आमचे जे काही मंडळी असतील सगळे थकलेले आहेत। वारंवार जिथं त्या ठिकाणी आम्ही पत्रक दिलेले आहेत, पण कोणी या ठिकाणी रस्त्याकडे लक्ष देत नाही। तरी या ठिकाणी रस्त्याकडे लक्ष द्यावं। पाहू शकता म्हणजे दररोज जाताना दररोज असं लेट होतंय। परत आता मी तरी येऊ शकते कारण माझे पप्पा आलेले आहेत मला न्यायला, आणि जे छोटे छोटे लेकरं असतात त्यांचं कसं परत 10 वर्ष झाले इथं काही एसटी वगैरे येत नाही, हे तुम्ही पाहू शकतात। असं जावं लागतंय। परत एखाद्या वेळेस पडलं काय झालं, वरून मुली आहोत, तर मग त्याच्यासाठी हे रस्त्याचा विकास लवकरात लवकर करून घ्या। आम्ही सगळीकडे पत्र पाठवलंय, पण कुठंच काही दिसत नाहीये। 4 वर्षापासून असाच रस्ता आहे, असं नाही की 1-2 वर्ष झाले, खूप दिवस झाले असंच चालू आहे। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डेत हे म्हणण्यापेक्षा ह्या रस्त्यावर नुसते तळेत ना। अक्षरशः या रस्त्यावरून रोजची रहदारी खूप आहे। म्हणजे शाळेत जाणारे असतील, दूध घालणारे असतील, भाजीपाल्यावाले असतील, रोजच्या कामानिमित्त जाणारे असतील, काही लोकांच्या दुकानं आहेत, काहींच्या नोकरीला आहेत। या रस्त्यावरून अक्षरशः रोज 4-5 जण नक्कीच पडतात। मी स्वतः 2 वेळेस पडलो आहे, आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये मी माझ्या हाताचं फ्रॅक्चर झालेलं आहे। मी काकुनाना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। या रस्त्याचा पाठपुरावा करून आम्ही थकून गेलो। आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, कलेक्टर ऑफिसला, सर्व प्रतिनिधीला या रस्त्यांच्या तक्रारी देऊन, जिल्हा परिषद असेल सगळ्यांना, अक्षरशः या रस्त्याची दुरावस्था जाता जाई नाही आणि जाईल की नाही याची सुद्धा शंका आहे। आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन अक्षरशः 80 वर्ष व्हायला लागलेत, परंतु मी असं म्हणतो की काही स्वातंत्र्य मिळालं नाही, नुसतं म्हणायला स्वातंत्र्य। या रस्त्यावरून राजकारणी लोक ज्यावेळेस कुठलं बी इलेक्शन येईल त्यावेळेस हा रस्त्याचा मुद्दा घेऊन पुढे येतात, आम्ही करू, असं करू, तसं करू, पण काही कुणी लक्ष देत नाही। जिल्हा परिषद मेंबर असतील, पंचायत समिती मेंबर असतील, हे नुसते नावाला आहेत आणि बस, काही ह्याच्याशी कोणाला घेणं देणं नाही।